नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। पोलीस स्टेशनमध्ये GD बुक म्हणजे काय? ऑप्शन आहे A जनरल ड्यूटी बुक, B जनरल डायरी, C गव्हर्नमेंट डायरी, D गार्ड ड्यूटी। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B जनरल डायरी। पोलीस स्टेशनमध्ये GD बुक म्हणजे जनरल डायरी होय। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। पोलीस स्टेशनमधील सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण असतो? ऑप्शन आहे A ASI, B SI, C SHO, D कॉन्स्टेबल। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C SHO। पोलीस स्टेशनमधील सर्वात वरिष्ठ अधिकारी SHO असतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। CRPC म्हणजे काय? ऑप्शन आहे A क्रिमिनल रिटर्न प्रोसिजर कोड, B कोड ऑफ राईट्स अँड पोलीस केसेस, C कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, D क्राईम रजिस्ट्रेशन पोलीस कोड। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीत महिलांसाठी धावण्याचे अंतर किती असते? ऑप्शन आहे A 800 मीटर, B 1600 मीटर, C 1000 मीटर, D 200 मीटर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A 800 मीटर। पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीत महिलांसाठी धावण्याचे अंतर 800 मीटर इतके असते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। पोलीस भरतीत पुरुषांसाठी धावण्याचे अंतर किती असते? ऑप्शन आहे A 800 मीटर, B 1600 मीटर, C 2000 मीटर, D 1000 मीटर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 1600 मीटर। पोलीस भरतीत पुरुषांसाठी धावण्याचे अंतर 1600 मीटर इतके असते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। पोलीस भरतीमध्ये एकूण किती टक्के गुण शारीरिक चाचणीसाठी असतात? ऑप्शन आहे A 25 गुण, B 50 गुण, C 100 गुण, D 75 गुण। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 50 गुण। पोलीस भरतीमध्ये एकूण 50% गुण शारीरिक चाचणीसाठी असतात। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेसाठी किती गुण असतात? ऑप्शन आहे A 100, B 80, C 70, D 50। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D 50। पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेसाठी 50 गुण असतात। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। पोलीस दलात IPS पदांची भरती कोण करतो? ऑप्शन आहे A राज्य सरकार, B केंद्र सरकार, C UPSC, D MPSC। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C UPSC। पोलीस दलात IPS पदाची भरती UPSC करतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। पोलीस खात्यातील कॉन्स्टेबल या पदाच्या पुढील पदाचे नाव काय? ऑप्शन आहे A DYSP, B SI, C हेड कॉन्स्टेबल, D ASI। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C हेड कॉन्स्टेबल। पोलीस खात्यातील कॉन्स्टेबल पदाच्या पुढील पदाचे नाव हेड कॉन्स्टेबल हे आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 10. पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेले गुन्हे कुठे पाठवले जातात? ऑप्शन आहे ए. कोर्टात, बी. जिल्हाधिकारी कार्यालयात, सी. तहसील कार्यालयात, डी. महसूल विभागात. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कोर्टात. पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेले गुन्हे कोर्टात पाठवले जातात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. पोलीस दलामध्ये ASIचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन आहे ए. असिस्टंट सेक्युरिटी इन्स्पेक्टर, बी. ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ इन्व्हेस्टिगेशन, सी. असिस्टंट सब इन्स्पेक्टर, डी. असिस्टंट सिनियर इन्स्पेक्टर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. असिस्टंट सब इन्स्पेक्टर. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पोलीस खात्यामध्ये SI म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. स्टेट इन्स्पेक्टर, बी. सब इन्स्पेक्टर, सी. स्टेशन इन्स्पेक्टर, डी. स्टाफ इन्स्पेक्टर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सब इन्स्पेक्टर. पोलीस खात्यामध्ये SI म्हणजे सब इन्स्पेक्टर होय. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पोलीस स्टेशनमधून वारंवार गुन्हेगारांना तपासासाठी कुठे पाठवले जाते? ऑप्शन आहे ए. न्यायालयात, बी. जिल्हा कारागृहात, सी. सायबर सेलकडे, डी. फॉरेन्सिक लॅबकडे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. फॉरेन्सिक लॅबकडे. पोलीस स्टेशनमधून वारंवार गुन्हेगारांना तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. फिंगरप्रिंट ब्युरो कोणत्या खात्यांतर्गत कार्य करते? ऑप्शन आहे ए. न्यायालय, बी. पोलीस खाते, सी. महसूल विभाग, डी. नगरपालिका. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोलीस खाते. फिंगरप्रिंट ब्युरो पोलीस खात्यांतर्गत कार्य करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पोलीस दलात महिलांसाठी भरोसा सेल कशासाठी असतो? ऑप्शन आहे ए. आरोग्य तपासणी, बी. महिला गुन्हे तक्रारी, सी. आर्थिक सहायता, डी. रोजगार योजना. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. महिला गुन्हे तक्रारी. पोलीस दलात महिलांसाठी भरोसा सेल महिला गुन्हे तक्रारींसाठी असतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. पोलिसांनी एकत्रित केलेले साक्षी पुरावे कायद्यानुसार कोणत्या स्वरूपात असावेत? ऑप्शन आहे ए. कागदपत्रे, बी. डिजिटल साक्षी, सी. मौखिक साक्ष, डी. सर्व पर्याय योग्य आहेत. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सर्व पर्याय योग्य आहेत. पोलिसांनी एकत्रित केलेले साक्षी पुरावे कायद्यानुसार कागदपत्रे, डिजिटल साक्षी, मौखिक साक्ष या सर्व स्वरूपात असावेत. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सर्व पर्याय योग्य आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवल्यानंतर कोणते कार्य सुरू होते? ऑप्शन आहे ए. तपास सुरू करणे, बी. आरोपीला अटक करणे, सी. न्यायालयात आरोपीला हजर करणे, डी. वरील सर्व. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सायबर क्राईम विरोधी कायदा कोणता आहे? ऑप्शन आहे ए. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, बी. भारतीय दंड संहिता 1860, सी. सायबर सुरक्षा कायदा 2011, डी. यापैकी काहीही नाही. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. सायबर क्राईम विरोधी कायदा माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.